सतत जर तुम्ही अजूनही पापात असाल, अजूनही तुम्ही देवाच्या विरोधात वागणारे असाल, तर लक्षात घ्या हे पाप देवाच्या समोर येणार. परंतु पाप सोडलेली आहेत तुम्ही आणि ख्रिस्ताने वाहिलेल्या रक्तामध्ये पापांची क्षमा प्राप्त करून तुम्ही पवित्र आत्म्याचा हात पकडून चालत आहात, तर आणि त्याच्याद्वारे तुम्ही चांगल्या गोष्टी करत आहात. मग ती प्रार्थना असेल, बायबल वाचन असेल, मदत करणं असेल, स्वतःला असं घडवावं लागतं. येशू म्हणतोय तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. मग जर आपल्याला परमेश्वर सांगतोय की तुमच्यातून प्रकाश पडावा, त्यासाठी स्वतःला बिल्डअप करावं लागतं, स्वतःला घडवावं लागतं, स्वतःला तयार करावं लागतं. असं देवाच्या राज्यात असा अचानक काय होत नाही. प्रत्येक गोष्टीला एक सिस्टम आहे, कारण देव शिस्तीचा परमेश्वर आहे, तो शिस्तप्रिय परमेश्वर आहे. म्हणून तो जेव्हा काम करायला जातो तेव्हा तो शिस्तीने काम करतो. असं अचानक कोणीतरी ते लॉटरी काढतात, काही लोक लॉटरी लागेल बघूया कधीतरी, 10 काढून घेतो, एक तरी लागेल. हे परमेश्वराकडे लॉटरी सिस्टम नाही आहे. तुम्ही म्हणाल कधीतरी देव बघेल. मी रोज रविवारी जातो प्रार्थनेला, पण घरी प्रार्थना करतो नाही. मी रोज रविवारी जातो प्रार्थनेला, पण बायबल वाचतो नाही. मी रोज रविवारी प्रार्थनेला जातो, पण कधी सामुदायिक प्रार्थना किंवा कौटुंबिक प्रार्थना केली नाही. मग हे लॉटरी सिस्टम नाही. कधीतरी तुमचा नंबर लागेल तो लागेल. पण लक्षात घ्या, विश्वासाच्या प्रवासात स्वतःची ठळक ओळख बनवण्यासाठी देवाने तुम्हाला पाचारण केलेलं आहे, देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. मग त्याची निवड तुम्ही खराब करू नका. तर देव आपला आठवणारा परमेश्वर आहे. याचा अर्थ तुम्ही जी काही हालचाल करताय, प्रत्येक हालचाल देवाच्या नजरेमध्ये आहे. एक दिवस ती परमेश्वराच्या समोर येणार आणि तुम्ही सुद्धा हिचकी आणि त्या कर्नलेसारखी मोठी साक्षी देणारे आणि त्यांच्यासारखे मोठे पडगम देणारे ठराल. म्हणून आपलं जीवन परमेश्वरांनी आठवल्यानंतर आपल्या जीवनाचा चांगुलपणा परमेश्वरासमोर यावा आणि ते चांगुलपणा आपण करता यावा. म्हणून पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला बुद्धी, सहायता, समज मिळत. म्हणून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.